विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. खोडके हे अजितदादा यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी किंवा उमेश पाटील यांच्यापैकी एकाला संधी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची घोषणा महायुतीकडून झाली आहे. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केसे यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोडके यांना संधी देण्यात आली आहे. माहितीनुसार सिद्दीकी यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजितदादा यांचे निकटवर्तीय खोडके यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारांना 10 मार्च ते 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. सोलापुरात कावळे बगळे घारी यांचा अचानक मृत्यू झाल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेत छत्रपती संभाजी महाराज तलाव, भुईकोट किल्ला परिसर या ठिकाणी अलर्ट झोन जाहीर केला. सोमवारी सकाळी महापौर बंगल्याच्या जवळील मच्छी मार्केट बोळानजीक असलेल्या रेल्वेच्या रिकाम्या जागेवर काही कावळे मरून पडलेले आढळून आले. येथील स्थानिक नागरिकांनी याबाबत संपर्क साधला होता. प्रत्यक्ष भेटीनंतर या ठिकाणी झाडावर अनेक कावळे असून काही कावळे मरून पडलेले दिसून आले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी तातडीने दखल घेतली जाईल असे सांगितले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने त्या ठिकाणी स्पॉट व्हिजिट केली. महापालिका आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या भागातील कुकुट पक्षी मांस विक्रेते, कुकुट पक्षी याबाबत ही बैठक बोलवण्यात आली आहे अशी माहिती दिली. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाअंतर्गत पशुवैद्यकीय विभाग बर्ड फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. बर्ड फ्लू हा पक्ष्यांपासून माणसांना होणारा प्राणीजन्य आजार असला तरी सदर आजार होण्यासाठी मनुष्याचा त्या मृत बाधित पक्ष्याशी थेट संपर्क यावा लागतो. जसे की हात लावणे, उचलणे आदी गोष्टींमुळे याचा प्रसार होऊ शकतो. तरी मृत पक्ष्यांना सर्वसामान्य नागरिकांनी हात लावू नये. संबंधित ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, पण यामध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे महिलांना अधिक लाभ मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही सकारात्मक परिणाम दिसून येईल. अजितदादा यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी यात आणखी सुधारणा करण्यात येतील. सध्या या योजनांतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट बँकेच्या खात्यात जमा केले जातात. आता या योजनेसह महिलांसाठी विशेष कर्ज योजना आणण्याची योजना आहे. मुंबई बँकेत लाडकी बहीण योजनेच्या खातेदार महिलांना 10,000 ते 25,000 पर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा सहकारी बँका आणि इतर सहकारी बँकेलाही अशा स्वरूपाच्या कर्ज योजना सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मोठी संधी उपलब्ध होईल. लाडकी बहीण योजनेद्वारे दरवर्षी सुमारे 45,000 कोटी महिलांच्या हाती जात आहेत. त्यामुळे हा पैसा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देईल. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही योजना आणखी प्रभावी केली. स्वर्गीय महेश कोठे यांची 1 एप्रिल रोजी जयंती असून त्यानिमित्ताने सुशील रसिक सभागृह येथे स्वर्गवासी महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणाऱ्या सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रथमेश कोठे, पद्माकर काळे, सुरेश पाटील, अशोक निंबर्गी, बिज्जू प्रधाने, उमेश गायकवाड, रमेश यन्नम, गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल, चंद्रकांत पवार, अक्षय वागसे, ज्ञानेश्वर सपाटे, युवराज सरवदे यांच्यासह सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे हे मुंबई येथे अधिवेशन असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला. यावेळी देवेंद्र कोठे यांनी स्वर्गवासी महेश कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त 61 ठिकाणी पाणपोई सुरू करणार असल्याचे सांगितले. तर सुरेश पाटील यांनी स्वर्गवासी महेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप यासह विविध उपक्रमांनी महेश कोठे यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले. अक्षय वागसे यांनी 61 ठिकाणी वृक्षारोपण करणार असल्याचे सांगितले. तर युवराज सरवदे यांनी 61 कुटुंबांना धान्य वाटप करणार असल्याचे सांगितले. रियाज मोमीन यांनी जन्मदाखला शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगितले. प्रथमेश कोठे यांनी यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठान सुरू करणार असल्याची घोषणा केली.
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगितले. तर गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीच्या काळात त्यांच्यासमोर ढाल बनून उभा राहीन अशी ग्वाही दिली. यावेळी स्वर्गवासी महेश कोठे आणि कोठे परिवारावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर, महेश अण्णांवरती प्रेम करणारे सर्वच व कोठे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच, इथं जमलेले सर्वच बंधूंनो, खरं तर 1 तारखेला दरवर्षी आपण महेश अण्णांचा वाढदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. पण दुर्दैवाने आपल्या सर्वांना माहिती आहे 14 जानेवारीला अण्णा प्रयागराजला गेले होते, पण त्यांचं आकस्मिक निधन त्या ठिकाणी झालं. खरं तर त्यांचं राजकीय आयुष्य जर आपण पाहिलं तर 1992ला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून ज्यावेळेस ते विडी घरकुल सारख्या भागात निवडून आले, त्यावेळेस तो भाग अनेक विकास कामांपासून वंचित होता आणि त्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ता असेल, दिवाबत्ती असेल, असे अनेक विकास कामं त्या ठिकाणी महेश अण्णांनी केले. आणि अनेकदा लोक सांगतात की त्या ठिकाणी ज्या घरांची किंमत 15-20 हजार रुपयाची होती, आज त्या घराची किंमत जवळजवळ 15-20 लाख रुपये झालेली आहे. म्हणजे महेश अण्णांचा कर्तृत्व कसं होतं हे मी वेगळं आपल्याला सांगण्याची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहात. पण अनेक स्वप्न ते सोलापूरकरांसाठी बघितले होते. ते स्वप्न मला वाटतं त्यांच्या हातून राहून गेले. पण निश्चित मला विश्वास आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने आपण जे काही अण्णांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यापुढे काम करूया. अनेक तरुणांना त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. त्या आयटी पार्कच्या माध्यमातून असू दे, महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न त्यांचा होता. त्या प्रयत्नाचा त्यांच्या प्रयत्नांची एक प्रेरणा घेऊन मला वाटतं मी विडी घरकुल सारख्या भागामध्ये शिलाई मशीनचं एक युनिट चालू केलं होतं आणि त्या ठिकाणातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलो होतो. आणि तेच आता मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे. निश्चित तुमची या सगळ्या कार्याला मला साथ मिळणार आहे एवढं मला आवर्जून निश्चित वाटतं. अमेरिकी पॉडकास्टवर लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. ही मुलाखत जवळपास 3 तास चालली. या मुलाखतीत मोदींनी अनेक मोठे खुलासे केले. त्यात त्यांनी गोध्रा हत्याकांडाबाबत काही खुलासे केले आहेत. शिवाय लोकशाही, RSS टीकाकार यांच्याबाबतही त्यांनी आपली मते मांडली आहेत. पण गोध्रा दंगलीबाबत ते मोकळेपणाने बोलले. त्यांची ही मुलाखत नुकतीच प्रदर्शित झाली. 27 फेब्रुवारी 2002 साली कारसेवक असलेल्या साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. त्यात महिला आणि लहान मुलांसह 59 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही एक अकल्पनीय दुर्घटना होती असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी आम्ही विधानसभेत होतो. आमदार होऊन आपल्याला केवळ 3 दिवस झाले होते. त्याचवेळी ही घटना घडली. लोकांना जिवंत जाळले गेले असेही मोदी म्हणाले. गोध्रामध्ये जे काही झाले ते चुकीचे झाले. काहींनी हिंसा केली त्यावेळी केंद्रात आमच्या विरोधातील सरकार होते. त्यांनी आमच्या सरकारवर आरोप लावले, पण आम्हाला न्याय देवतेने न्याय दिला. आमचे सरकार निर्दोष ठरले असेही मोदी म्हणाले. त्यानंतर गुजरातमध्ये एकही मोठी दंगल झाली नाही यासाठी त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभारही. सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे आयुक्त म्हणून जॉईन झाल्यानंतर 1 महिन्याने आज सोमवारी पत्रकार परिषद घेतली. महापालिकेचे कामकाज नागरिकांसाठी सोयीस्कर व्हावे, भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी उपाययोजना करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. पत्रकार परिषद दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध कार्यालये कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांचा ज्या कार्यालयाशी संपर्क येतो अशा कोणत्याही कामाच्या शासकीय कर्मचारी, एजंट, खाजगी व्यक्ती यांच्याकडून पैशांची मागणी केल्यास किंवा होत असल्यास फक्त ही बाब आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे नमूद वैयक्तिक ईमेल ID वर देण्यात यावी.
तथापि प्रशासकीय इतर अन्य कामकाजाच्या अडीअडचणींबाबत महानगरपालिकेने वेगवेगळे ऑनलाईन ॲप कार्यान्वित केलेले असून त्यामध्ये परिवर्तन ॲप व आपले सरकार या ॲपवर आपल्या तक्रारी नोंदवण्यात याव्यात. प्रस्तुत ईमेल आयडीचा वापर हा केवळ भ्रष्टाचार संबंधित तक्रारीसाठी करण्याचा असून सबब प्रस्तुत ईमेल आयडी आयुक्त स्वतः हाताळणार असल्याने माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास तातडीने सदरची बाब कळवावी. भ्रष्टाचारास आळा बसावा आणि प्रशासकीय कामकाज सुलभ आणि पारदर्शक व्हावे यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सांगितले. भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास थेट गंभीर प्रशासकीय तसेच फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेत आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. महा NGO फेडरेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला. महाराष्ट्रातल्या एकूण 25 पुरस्कारार्थींपैकी सोलापूरच्या स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा कुमारी किरण नारायण माशेलकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री शेखर मुंदडा व त्यांच्या पत्नी स्वाती मुंदडा यांच्या हस्ते किरण माशेलकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या 5 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात त्या उत्कृष्ट काम करत असताना कोरोना काळात जवळपास 3000 कुटुंबांना धान्य, भाजीपाला, औषधे, सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. त्याचबरोबर बालविवाह करणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली. मुलींच्या संरक्षणासाठी कराटे व सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांना शिवण कला प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करून देण्यात आली. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, महिला आर्थिक विकास, महिला बचत गट, महिला रोजगार, महिला उद्योजक, महिला संरक्षण, महिलांच्या व युवतींच्या इतर सर्व समस्या सोडवण्यासाठी त्या तत्पर असतात. महिलांच्या आणि मुलींच्या हितासाठी त्या काम करतात. या कार्यक्रमास मुकुंद शिंदे, अमृता करवा व इतर महिलांची उपस्थिती होती. विधान परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातील 3 जागांसाठी पक्षाने नावाची यादी जाहीर केली आहे. सोलापुरातून माजी आमदार राम सातपुते किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची अनेकांना अपेक्षा होती. त्यातल्या त्यात राम सातपुते यांचे नाव तर सर्वाधिक आघाडीवर होते. पण पक्षाने दुसरीच 3 नावे जाहीर केल्याने सोलापुरातून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राम सातपुते यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. त्याला कारणही तसेच आहे. माळशिरसचे विद्यमान आमदार असतानाही त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक गाजवली. त्यावेळी तयार झालेले सामाजिक वातावरण यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशातच माळशिरसमधील ही राजकीय समीकरणे बिघडली. त्यामुळे सातपुते यांना सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. पण सातपुते यांना माळशिरसमधूनच लढण्याचा निर्धार केला आणि तिथे त्यांनी निवडणूक लढवली. पण काही थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्ष निश्चितच त्यांना विधान परिषदेवर घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु भाजपने इतर 3 नावे जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह पाहायला. सर का विरोध आहे आपला आणि आता आपण आधुनिक जगात आहोत, कुणालाही जर बुकिंग करता येत असेल तर अडचण काय नेमक्या ते नाट्यकर्मींना येत आहे? मुळात पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या 14 नाट्यगृहांपैकी बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णाभाऊ साठे या 3 ठिकाणी मुख्यत्वे नाटकाचे प्रयोग होतात. या नाटकाचे ही 3 नाट्यगृह आहे. त्या नाट्यगृहात नाटक होणं अपेक्षित आहे म्हणून त्याला आपण नाट्यगृह असं म्हणतो. पण तुम्ही आजही बघितलं तर साधारण 30 ते 35% आरक्षण जे असतं ते प्रायव्हेट पार्टीजलाच असतं. त्यामुळे मराठी नाटकं 60-70 मराठी नाटकं आहेत रंगभूमीवर आणि सर्वच नाटकांना या 3 ठिकाणी त्यांना प्रयोग करण्याची इच्छा असते. पुणे महानगरपालिका त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या प्रयत्नातून ही 3 नाट्यगृह उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल त्यांचे प्रथम मी अभिनंदन करतो. पण आता हे रंगयात्रा हे जे काही त्यांनी ॲप आणलेले आहे, हे ॲप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीचं ॲप आहे. नाट्यगृह आपण सत्र असतं 12:30, 5:30, 9:30 हे सत्र आहे. या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेले ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे. आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या सर्व रविवार त्यांनी बुक करून टाकले तर आम्ही नाटकवाल्यांनी जायचं कुठे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला की हे ॲपमध्ये असलेल्या त्रुटी, आमच्या असलेल्या अडचणी, रंगकर्मींच्या असलेल्या अडचणी, या सगळ्यांचा तरी विचार करायला पाहिजे. त्याच्यात त्यांनी मीटिंग घ्यायला पाहिजे आणि ती मीटिंग घेतल्यानंतर या सर्व अडचणी सोडवत आपण जग ज्या दृष्टीने चाललेलं आहे, ज्या वेगाने चाललेलं आहे त्या वेगाने जाणं अपेक्षित आहेच, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आपल्याला कॅशलेस करायचं तर आपण कॅशलेसही करू शकतो, पण नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे नाटक हे ॲप आहे, लोककला याच्या व्यतिरिक्त हे नाट्यगृह वापरलं जाणं अतिशय धोकादायक आहे. आजच 30-35% बाहेरचे नाटकाशी संबंध नसलेले कार्यक्रम आज नाट्यगृहात होत आहेत. जर आपण हे ओपन टू ऑल केलं तर साधारणपणे माझ्या मते 20 ते 25% नाटकं होतील इथे. त्यामुळे माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि बल्लाळ साहेबांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हे ॲप थांबावं, आमच्याशी चर्चा करावी, आमच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि मग आपण त्याच्या पुढे काय करता येईल ते बघू. तयार करताना कलाकारांना विश्वासात घेतलं नव्हतं? नाही, कलाकारांना विश्वासात घेतलं नव्हतं, मी तेच म्हणतोय. बरं, कलाकारांच्या आधी निर्माते येतात, कारण कलाकार फक्त येतात ना, अभिनय करतात आणि निघून जातात. पण हे जे मॅनेजमेंट करणारे आहेत मंडळी किंवा निर्माते आहेत त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे माझी अशी रिक्वेस्ट राहील की हे आता ताबडतोब थांबवावं. त्यांनी ॲपचं इम्प्लिमेंटेशन लॉन्च केलं, ठीक आहे, कौतुकाचा भाग आहे, पण त्यातल्या अडचणी आधी त्यांनी दूर कराव्यात आणि परत रिलॉन्च करावं. महापालिका असं म्हणते की या संदर्भात मक्तेदारी होऊ नये यासाठी हे सगळं ऑनलाईन सेवा आपण देतोय की बाबा ज्यांना कुणाला हवे. इतर वेळी काय होतं की नाटकं असतात आणि मग नाटक सोडून द्यायचं का नाही असे सगळे प्रश्न निर्माण. मुळात नाट्यगृहाचं तुम्ही जर GR बघितला जुना 1970-72चा GR आहे, त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की नाट्यगृह हे या नाट्यगृहाचा अर्थ नाटक करण्यासाठी असलेले गृह. मग नाट्यगृहात नाटकच अपेक्षित आहे ना, मग बाहेरचे अपेक्षितच नाहीत काय. नाटक आणि लोककलेशी संबंधित असलेल्या गोष्टी, आता ही जी वास्तू आहे ही पु ल देशपांडेंच्या काळात बांधलेली वास्तू आहे त्यांनी, तर महानगरपालिकेच्या त्यांच्या GR मध्येच लिहिलेलं आहे की नाट्यगृहात लोककला, नाटक हेच होणं अपेक्षित आहे, बाकीचे कुठलेही कार्यक्रम होणं अपेक्षित नाही आहे. तोही नियम मोडला जातो तुम्ही म्हणताय. मी तेच म्हणतोय की आपण काळाच्या ओघात आपण पुढे सरकतोय, पण काळाच्या ओघात पुढे सरकताना मराठी नाटकाला 250 वर्षाची आपली परंपरा आहे, तर ती परंपरा टिकवण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने जसे चांगले निर्णय घेतलेत तशाच ह्या बाबतीत सुद्धा त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. अडचणी सोडवणं, अडचणी प्रत्येक गोष्टीत असतात, पण चर्चा करून या अडचणींवर मात करता येते. घाईघाईने ॲप तुम्ही लॉन्च करू नका अशी माझी विनंती आहे. थँक्यू. महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. रायगड येथील त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी समक्ष भेट देऊन आदितीताईंना शुभेच्छा दिल्या. अल्पावधीतच आदिती तटकरे यांच्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला. त्यामुळे आज प्रत्येक महिला लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आदितीताईंच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालण्यात आले. त्यांच्या नावाने संकल्प सोडण्यात आला. यावेळी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय, बोला बोला भक्तलिंग हर्र बोला हर्र, सिद्धेश्वर महाराज की जय अशा घोषणांनी सिद्धेश्वर मंदिर परिसर दणाणून सोडला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी केले. या प्रसंगी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवती अध्यक्ष किरण माशळकर यांनी आदितीताईंमुळेच अनेक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता आला. आज ताईंचा वाढदिवस. आज लाखो महिलांनी आदितीताई यांचा उदंड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष गंगणे यांनी ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महाआरतीचे आयोजन करून आदितीताई यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले. त्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक
असे प्रतिपादन व्यक्त करत आदितीताई तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत आदिती तटकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवती विभाग अध्यक्ष किरण माशाळकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जमीर शेख, समदानी मत्तेखाने, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके, उमा झाडबुके, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, सोशल मीडिया विभागाचे सचिन चलवादी, आशिष मेहत्रे यांची उपस्थिती होती। आज आपल्या राज्याच्या कार्यतत्पर विकासरत्न महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं सोलापूरचं ग्रामदैवत श्री ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही आज साकडं घातलेलं आहे। गेल्या आपण पाहतोच अल्पावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांच्यामुळे आज सक्सेसफुल झाली, अनेक कुटुंबाला न्याय मिळाला, आज देखील मिळतोय, यापुढे देखील माननीय आमचे पक्षश्रेष्ठी अजितदादा पवार, खासदार सुनील तटकरे साहेब, आदितीताई यांच्यामार्फत विविध योजनांचा लाभ राज्यातील सर्व जनतेला होणार आहे। त्यामुळेच आज वाढदिवसाच्या निमित्त आणि दोन्ही योग साधून आज ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना आम्ही केलेली आहे। महिला बाल कल्याण विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसनिमित्त सोलापूर शहर जिल्हा सोशल मीडियाकडून सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजाला महाआरती करून आदितीताईंना दीर्घायुष्य लाभू दे व त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा चांगल्या प्रकारे हो व त्यांनी जे महाराष्ट्रासाठी काम करत आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभो व त्यांच्या सगळ्या पुढच्या जीवनाला मी चांगली त्यांना सिद्धेश्वर महाराज आशीर्वाद देऊ। तसंच ही संकल्पना सोशल मीडियाचे अध्यक्ष सन्माननीय वैभव गंगणेंनी केले, त्यांचाही मी मनपूर्वक आभारी आहे। आदितीताई यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सिद्धेश्वर मंदिर येथे महाआरतीचे पूजन ठेवलेले होते। आदितीताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आदितीताईंचे उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना।